नमस्कार, अश्विनीज अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. येत्या 2 दिवसावरती हनुमान जयंती आलेली आहे आणि हनुमान जयंती विशेष आज आपण हनुमानांना अत्यंत प्रिय अशी गव्हाच्या खिरीची रेसिपी पाहणार आहोत, जी बनवायला अतिशय सोपी आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण ही गव्हाची खीर तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर ही अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण ही खीर तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी घरातलेच गहू घेतलेले आहे. आता शक्यतो ही खीर बनवण्यासाठी ना खपली गहू वापरतात. जर तुम्हाला अवेलेबल झाले ना तर नक्की घ्या. खपली गव्हाची जी खीर आहे ना अतिशय भारी होती. त्यामुळे जर तुम्हाला अवेलेबल झाले तर नक्की ते गहू घ्या आणि नसेलच आपले घरातले साधे गहू घेतले ना तरीही चालतील. तर आता हे आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे एक 15 ते 20 मिनिटासाठी ना एखाद्या कपड्यामध्ये ना बांधून ठेवायचे आहे. म्हणजे थोडासा ओलावा, थोडेसे दमट हे गहू आपल्याला करावे लागणार आहे, कारण ह्याचे सालंसुद्धा काढायचे आहे. तर इथे मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर ह्या रुमालामध्ये बांधून वरतून ना हा खलबत्ता ठेवलेला आहे. एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर ना हे हलकेसे असे दमट होतात, म्हणजे याची सालंसुद्धा पटकन निघतात. तर यासाठी आपल्याला हे बांधून ठेवायचे आहे. किंवा जर वेळ असेल ना तर 1-1.5 तास ठेवले ना तरीही चालेल. जर कमी वेळ असेल तर एक 15 ते 20 मिनिटामध्ये सुद्धा छान असे दमट होतात आणि मिक्सरला टाकल्याच्या नंतर त्याची सालंसुद्धा निघतात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्सरनं आपल्याला पल्स मोडवरती फिरवायचं आहे. अगदी जास्त अशी पावडरही करायची नाही किंवा दलिया ज्या प्रकारचा असतो ना तशीही करायची नाही. फक्त थोडंसं ना त्याच्यावरती थोडासा कोंडा तयार असतो ना तो आपल्याला काढायचा असतो. ओलसरपणामुळे ना वरची जी गव्हाच्या वरची जी लेयर असते ना, जो पातळ कोंडा असतो ना तो आपल्याला काढायचा असतो. त्यानंतर छान असा पाकडून घ्यायचा आहे. तर हे पहा, पाकडल्यानंतर तुम्हाला समोर दिसतच असेल असा कोंडा बाहेर पडतो. हा आपल्याला छान व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. एकदा पाकडल्याच्या नंतर पुन्हा एकदा हाताने चोळून घ्यायचा आहे. जितका निघेल ना तितका आपल्याला हा कोंडा काढून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामुळे ना आपल्या खिरीला छान अशी टेस्ट येणार नाही आणि खिरीच्या वरती तो असा दिसेल. त्यासाठी आपल्याला हा जो कोंडा आहे ना तो छान व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर पाकडून झालेला आहे. मला जमेल तितका मी कोंडा याचा काढून घेतलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीचा अगदी मोकळे आपले गहू इथे तयार झालेले आहे. आता ना हे आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. आता जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर हलकंसं पाणी कोमट करायचं आणि आणि त्यामध्ये आपल्याला हे गहू पुन्हा एकदा भिजत ठेवायचे आहे अर्ध्या तासासाठी. त्यापूर्वी ना पुन्हा एकदा आपण हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, कारण बराचसा कोंडासुद्धा वर पाण्याच्या तरंगलेला आहे, तो काढून टाकायचा आहे. आता यामध्ये पाणी टाकून आता 2 तास तरी मी किमान याला भिजत ठेवणार आहे. 2 तासानंतर ना गहू छान भिजलेले आहे. हे पहा, अशा पद्धतीचे आपले गहू भिजायला हवे. जर तुम्हाला यामध्ये तांदूळ टाकायचे असेल ना तर तुम्ही 1 चमचाभर तांदूळही टाकू शकता. आता लगेचच आपण आता ह्याच्या शिट्या काढून घेऊया. आता पुरेसं पाणी टाकायचं आहे आणि याच्या आपल्याला एक 5 ते 6 शिट्ट्या मध्यम गॅसवरती काढायच्या आहे. 5 ते 6 शिट्यांमध्ये ना हे छान असे गहू शिजले जातात. जर क्वांटिटी जास्त असेल तर 1-2 शिट्टी तुम्हाला जास्त काढावी लागणार आहे. कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर आपले जे गहू आहे ना इथे तुम्हाला दिसत असेल अगदी व्यवस्थित असे शिजले गेलेले आहे. छान स्मॅश करून घेऊया. त्यानंतर यामध्ये गूळ टाकायचा आहे. आता इथे माझ्याकडनं ना गूळ टाकायचा जो व्हिडिओ आहे ना चुकीने स्किप झालेला आहे. तर यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. तर हे पहा, वरतून थोडासा अजून कमी वाटत होता त्यामुळे मी पाव वाटी अजून घातलेला आहे. तर छान आपल्याला जे गुळाचं प्रमाण आहे ना आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. छान आता ह्या गुळामध्ये शिजवून घ्यायचे आहे हे गहू. त्यानंतर पाव चमचा मी इथे वेलची पावडर, पाव चमचा बडीशेपची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे. ह्या जिन्नसांचा फ्लेवर आहे ना ह्या खिरीमध्ये अप्रतिम येतो. आता ह्या स्टेजला ना आपल्याला जास्तही खीर शिजवायची नाही, कारण गूळ जर जास्त शिजला ना तर कडक होतो. आता साईडला ठेवून देऊया आणि यावरती आपल्याला घालायची आहे मस्त अशी ड्रायफ्रूट. तर त्यासाठी 1 चमचाभर साजूक तूप आणि तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता. काही मी खोबऱ्याचे कापसुद्धा घेतलेले आहे. मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे. छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून काढायचे आहे. कुरकुरीत झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला हे काजू बदाम आणि खोबऱ्याचे जे काप आहेत ना लगेचच ह्या खिरीवरती घालायची आहे. मस्त अशी आपली झटपट गव्हाची खीर या ठिकाणी तयार झालेली आहे. जेव्हा आपण तूप वरतून घालतो ना त्या पदार्थाचा फ्लेवरही छान येतो, टेस्टही छान लागते. मस्त ही खीर तयार झालेली आहे. तर येत्या हनुमान जयंतीला ही खीर नक्की ट्राय करून पहा.
अगदी पारंपरिक पद्धतीने जशी ही गव्हाची खीर बनवतात ना तशी बनवलेली आहे. तर ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत-पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची तर मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही केलं असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.